नाचणीचे किंवा नागिलीचे पळी पापड आज आपण पाहणार आहोत। हा पापड पहा फ्रेंड्स, आवाज ऐका याचा, किती कुरकुरीत आणि छान अगदी हलका फुलका असा झाला आहे। तर फ्रेंड्स, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। लाटून केलेल्या नाचणीच्या पापडालाही लाजवेल असा हा नाचणीचा पळी पापड तयार होतो। टाकायलाही अगदी सोपे आणि करायलाही अगदी सोपे असे हे पापड आहेत। नाचणीचे पळी पापड किंवा ह्याला काही भागात नागिलीचे पापड असेही म्हणतात। एका बाजूने फॅन खाली रात्रभर सुकल्यानंतर पापड पहा फ्रेंड्स, अगदी सहजासहजी उलटला जात आहे आणि अजिबात पापड तुटत नाहीये, तुम्ही पाहू शकता। 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवले आहेत मी पापड। आता आपण तळून पाहूया। तर बघा, हा पापड जवळजवळ तिप्पट फुलत आहे आणि अगदी हलका फुलका असा हा पापड तयार होतो। वेळ न घालवता फ्रेंड्स, लगेच रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी मी इथे नाचणीचे पीठ घेतले आहे। नाचणी स्वच्छ धुवून वाळत घातलेली आहे फॅन खाली आणि त्यानंतर ह्याचे पीठ बनवून आणलेले आहे। ज्या वाटीने आपण नाचणीचे पीठ घेतले त्याच वाटीने आपण पाव वाटी तांदळाचे पीठ घेणार आहोत। पाव वाटी मी इथे तांदळाचे पीठ घालून घेतले आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण नाचणी आणि तांदळाचे पीठ घेतले त्याच वाटीने मोजून ह्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालूया। छान आपल्याला पीठ पाण्यामध्ये फेटून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत। तर सर्वात महत्त्वाचे, इथे मी नाचणीचे पीठ चाळून घेतलेले नाही आहे, तसेच आपण इथे पीठ वापरलेले आहे। नाचणीचे पीठ चाळून घेतले की त्यातील जे पोषणद्रव्ये असतात ते कोंड्याद्वारे बाहेर निघून जातात, त्यामुळे मी आहे तसेच पीठ इथे वापरले आहे। जाडबुडाचे इथे मी पातेले घेतले आहे, त्यामध्ये मी ज्या वाटीने आपण नाचणी आणि तांदळाचे पीठ मोजून घेतले त्याच वाटीने बरोबर मोजून 4 वाट्या पाणी घालत आहे। इथे आपण 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी बरोबर 6.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। एकूण 6.5 वाटी पाणीऐवजी तुम्ही 7 वाटी पाण्याचाही इथे वापर करू शकता, काहीच हरकत नाही। कारण काय होतं फ्रेंड्स, आपण जेव्हा हे पीठ शिजवतो तेव्हा ते जास्त घट्ट होते, त्यामुळे ह्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी नक्कीच वाढवू शकतो। आता मी ह्यामध्ये टाकले आहे आवडीनुसार तीळ। मध्यम आकाराचा चमचा आहे माझा, त्याने मी अर्धा चमचा ह्यामध्ये मीठ घालते। पोहे खायचा तुम्ही जर इथे चमचा वापरणार असाल तर पाव चमचा मीठ ह्यामध्ये घाला। पाव चमचा आता ह्यामध्ये घालूया पापड खार। आपण जे इन्स्टंट पापड बनवतो त्यासाठी पापड खारचा वापर करावा, ह्याने तुमचे पापड अगदी हलके फुलके आणि कुरकुरीत होतात। टाकलेले सर्व जिन्नस छान प्रकारे एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या पाण्याला मध्यम आचेवर एक दणकून उकळी काढून घेणार आहोत। आता पहा, ह्याला छान प्रकारे उकळी येत आहे। आता आपला गॅस अगदी मंद आचेवर करायचा आहे। त्यानंतर आपण फेटून घेतलेले पीठ एका हाताने टाकायचे आणि दुसऱ्या हाताने पळीने हलवायचे। असे केल्याने अजिबात ह्या पिठामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाही। पीठ टाकल्यानंतर आपल्याला गॅस कुठेही मध्यम किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही, तर अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचे आहे। साधारणतः हे पीठ शिजण्यासाठी 20 मिनिटाचा टाइम लागतो। हे पीठ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली आपण असेच ह्या पळीने हलवणार आहोत, कारण हे पीठ लवकर तळायला लागते। त्यामुळे एकदा पीठ टाकल्यानंतर कोठेही जायचे नाही, इथेच आपण हे पीठ शिजेपर्यंत थांबणार आहोत। सर्वात महत्त्वाचे इथे हेच आहे की गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मंद आचेवरच हे पीठ शिजवून घ्यायचे आहे। नाचणीचे पीठ लवकर घट्ट होते, पण पापडाचे नाचणीचे पीठ शिजवण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागतो। फ्रेंड्स, आता 10 मिनिटानंतर पाहूयात, ह्याचा तुम्हाला कलर चेंज होताना दिसत असेल आणि पहा, पीठ पहिल्यापेक्षा घट्ट झालेले आहे। अजून 10 मिनिट हे आपल्याला पीठ शिजवायचे आहे, जोपर्यंत ह्याचा कलर डार्क होत नाही आणि वर साय येत नाही तोपर्यंत। फ्रेंड्स, आता 20 मिनिटानंतर पाहूया। पहा, तुम्हाला इथे साय दिसत असेल आणि बाजूने अशा प्रकारे बुडबुडे येत आहे, म्हणजे आपले पीठ इथे परफेक्ट शिजलेले आहे। पिठाच्या क्वांटिटीनुसार प्रत्येकाला इथे पीठ शिजण्यासाठी टाइम हा कमी जास्त लागू शकतो, तर मला इथे बरोबर 20 मिनिटे लागलेली आहेत। फ्रेंड्स, इथे तुम्हाला बाजूने बुडबुडे येताना दिसत असेल आणि मध्ये साय जमा झालेली आहे। अशा स्टेजला असे समजायचे की आपले पीठ हे चांगले शिजलेले आहे। छान प्रकारे एकदा हलवून घ्यायचं पीठ आणि गॅस बंद करायचा। पीठ परफेक्ट शिजलेले आहे। त्याची अजून एक खूण म्हणजे पळीवर अशा प्रकारे रेष मारायची। मिश्रण अजिबात कोठे हलत नाहीये
किंवा जिथे आपण रेष मारली तिथे मिश्रण येत नाही, म्हणजे आपले मिश्रण छान शिजलेले आहे। गॅस बंद केल्या केल्या लगेच आपण ह्याच्या पळी पापड्या टाकायला सुरुवात करूया। गरम असतानाच आपल्याला ह्या पापड्या टाकायच्या आहे, कारण पीठ जर थंड झाले तर पापड्या अजिबात टाकल्या जात नाही। फॅन खाली इथे मी पॉलिथिन पेपर अंथरला आहे, आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये आपण पापड्या टाकून घेऊयात। रात्री मी ह्या पापड्या टाकलेल्या आहे, सकाळपर्यंत आपण हे फॅन खाली सुकवून घेणार आहोत। अगदी पटकन आपल्याला ह्या पळी पापड्या टाकून घ्यायच्या आहे, पीठ आपल्याला अजिबात थंड होऊ द्यायचे नाही। एक रात्र फॅन खाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हात मी ह्या पापड्या वाळवणार आहे, जेणेकरून हे वर्षभरासाठी टिकतील। सर्व पापड्या मी इथे टाकून घेतल्या आहे। आता आपल्याला हे एक रात्र फॅन खाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत। आता आपण सकाळी पाहूयात, तर पहा ही पापडी आपल्याला आता एका बाजूने वाळल्यानंतर उलटून घ्यायची आहे। अगदी सहजासहजी पापडी उलटली जात आहे, तुम्ही पाहू शकता, आणि अजिबात पापडी तुटत नाहीये उलटताना, म्हणजे आपले जे पीठ आहे किंवा मिश्रण आहे ते छान शिजलेले आहे। ह्यानंतर उन्हात आपण ह्या पापड्या वाळवून घेणार आहोत। फॅन खालीही या पापड्या सुकतात, पण 1 दिवस तरी कमीत कमी ऊन द्यावे, जेणेकरून हे पापड जास्त दिवस टिकतील। 2 दिवस छान उन्हात वाळवल्यानंतर पापड्या पहा किती छान झालेल्या आहेत। तेल आपले मध्यम गरम झालेले आहे। आता आपण पापडी तळून पाहूया। तर पहा, तुम्ही पाहू शकता आपली ही पापडी आकाराच्या तिप्पट फुललेली आहे। करण्यासही अतिशय सोप्या अशा या पापड्या आहेत। अजूनही मी तुम्हाला पापड्या तळून दाखवणार आहे। तर पहा, ही आपली पापडी तिप्पट फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता। फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। अजून अशा बऱ्याचशा वाळवण्याच्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा।